हे प्रेरणा, माझा ब्रेकफास्ट किती वेळ झाले मी उपाशी आहे. सगळं काम मीच करायचं का? संकेतचं पण बघायचं, घरातलं पण बघायचं. घे ना तू जरा हाताने, लेट होतोय मला. अरे काय काय घेऊ तुझ्या? हे बघ, तुला ब्रेकफास्ट घ्यायचाय, माझ्यासाठी काहीच करायचं नाही. मला लेट होतोय, घे. आता हे पण माझं मीच करायचं काय? समीर, समीर, ऐक ना. बोल. आठव बघू, लग्नाच्या अगोदर तू मला काय वचन दिलं होतंस? समीर, किती प्रेम करतोस माझ्यावर? असंच प्रेम आयुष्यभर करशील? हो ग, लग्नानंतर सुद्धा मी तुझ्यावर असंच आयुष्यभर प्रेम करेन. आणि हो, असंच आज्ञेत राहायला पाहिजे माझ्या आयुष्यभर. तुझ्या आज्ञेचंच पालन करीन मी आणि तुझ्या आज्ञेतच आयुष्यभर राहील. आता तरी खुश? आणि आता काय मोलकरीत करून ठेवलंयस मला एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी नाही सोडायची. समीर, ऐक ना, एक काम करशील प्लीज? हा बोल ना. अण्णा आणि माईला गावाकडून इकडे बोलून घे ना, म्हणजे ते संकेतकडे पण लक्ष देतील आणि मला माझी नोकरी सोडायची पण गरज नाही पडणार रे. प्लीज. ठीक आहे, मी त्यांना आत्ताच फोन करून बोल. हॅलो हॅलो अण्णा, मी समीर बोलतोय. हा बोल बा समीर. काय समीर, कसा आहेस? संकेत कसा आहे? सुनबाई कशा आहेत? अण्णा, आम्ही सगळे बरे आहोत. तुम्ही आणि माई कशा आहात? आम्ही एकदम छान आहे बघ, मजेत आहे. बरं अण्णा, मी काय म्हणत होतो, आता बस करायची तिकडे जायचं. तुम्ही माझ्याकडेच या ना, आपण सगळे मिळून एकत्रच राहू. असं किती दिवस तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडे राहायचं? आणि संकेत पण सारखी तुमची आठवण काढत असते. अरे बाबा, आठवण तुमची आम्हाला खूप येते रे. पण आता कसं सांग मला, हे सगळं व्याप, ही शेती, हे सगळा पसारा कसं व्हायचं रे हे सगळं? ते मी बघून घेतो काय करायचं. तुम्ही उद्याच्या उद्या तयार होऊन इकडे या. मी सकाळी आकाशला पाठवतो तुम्हाला एसटी स्टँडला सोडायला. अरे पण अण्णा, मला काही एक ऐकायचं नाही. तुम्ही उद्याच्या उद्या इकडे येताय बस. अहो, तुमची सुनबाई पण वाट बघते तुमची. चला बाबा, मी ठेवतो फोन आता. सकाळी आकाश येईल घ्यायला तुम्हाला. खुश? उद्या माई आणि अण्णा येतील. त्यांची राहायची नीट व्यवस्था कर. अहो, काय म्हणतोय समीर? संकेत, सुनबाई काय म्हणताय त्या? काय सगळे छान आहेत बघ. समीर म्हणत होता उद्या पुण्याला निघून या. लय जाग झालं की बेसच. मला लय संकेतची, सुनबाईंची आणि सुनूची पण लय आठवण येत होती. आता कधी जायचं आहे आपल्याला? उद्या सकाळीच आकाश गाडी घेऊन येणार आहे असं समीर म्हणला. बरं झालं. आता मी रातच्याला कराय बेसनाचं लाडू करते. लई संकेतला आवडते ती. आता झाला उपतेच. हा, म्हणजे नातवाची आठवण काढली की तुझा पार थकवाच निघून गेला म्हण. अहो, 12 हत्तीचं बना नाही मला. झाली का नाही देवपूजा? होय, झाली की. आवरा आवरा, तू आकाश गाडी घेऊन येत असेल. आवरलं की. आवरा आवरा. झालं, आलीच लगेच. आवरा आवरा.
आवरले का नाही तुमचं? हो हो झालं झालं. तिकडे बस निघून जायची वेळ झाली. परत समीर मला ओरडायचा. थांब 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 झालंच. अगं ऐकलंस का? आकाश आला बघ गाडी घेऊन. आवर परदेशी. होय 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 झालं झालं आली. ये ये. अहो तेवढं पिशव्यांचं घ्या की पिशव्या बघा जरा. हाय का ते वजाचं आणि आमच्याकडेच आहे का? आलो आलो आलोच बघ 2 मिनिटात. थांब आलो 2 मिनिटात. हो अहो त्या पिशव्या मध्ये घ्यायच्या. आलो आलो. पिशव्यावर येतो का बसलं गाडी घेऊन थांबल्या. हे आपलं बरं आहे. म्हणजे वजाचं धनी आम्ही आणि नातवासाठी गोड गोड लाडवाचा डबा तो तुमच्याकडे. अहो तो माझा छोटा समीर हाय. दुधावली साय हाय माझी ती. होय वाट बघायला लागला असेल. चला आवरा. चला. या परदेशी. शंकर कुठे गेला? असं ते होत. शंकर ए शंकर. अरे हे परदेशी. शंकर जनावरांनी येळेवर चारा पाणी घालायचं आणि घराकडे चांगलं ध्यान ठेवायचं. हे बघ झाडांची काळजी घे. पाणी वगैरे बघ. हा आणि सामान परदेशी खुर्च्या त्या आत ठेव. येऊ का आम्ही? लगुलग ठेव खुर्च्या. चल चल तो आकाश वाट बघायला लागलाय. बस बस. शंकर येतो ना मी. पोचल्यावर करतो फोन. काळजी घे. हा हा सर. हा सर मी मायनस पाहतोय. हा उद्यापुढे मी सबमिट करून तुम्हाला पोस्ट करेल सर. हा हा ओके. जरा बाहेर कोण आले बघे. अरे संकेत. मम्मी पप्पा पप्पा कोण आले? आजी आजोबा. अरे रे रे रे. अरे देवा किती मोठं झालं काय. बाई आणणार मोठं झाले बघ बाय. हो मला बोलायला. तू कसं आहेस? हो मला ठीक आहे बघ. सुट्टी आहे शशी वा काय हो. अरे मग काय कसं आहे अभ्यास चालू आहे का नाही? हा बघा आमचा संकेत. एक छोटे सरकार आणि मोठे सरकार. मग चला. अण्णा हा गावाकडनं आलाय. करत नाही. अरे कर्माय काय झालं बाबा. जिथं आपली माणसं तिथं जीव रमतोच. काय हो बरोबर का नाही? अगदी बरोबर. आणि आई कुणाला म्हणतोय का नाही? मला न करमाय काय झालं. माझा संकेत आहे ना इथं आणि तुझ्या रूपात मी त्याला बघतीय. बर म्हणजे हिजा असा आहे जिथं संकेत आहे जिथं सोनबाई आहे तिथं आपण एक दिवस नाही दिसलो तरी चालेल. पण ती नजर समोर असली की हिचा जीव रामलाच बघ. सुमासे नाही कळायचं. अहो, दुधापेक्षा दुधाच्या साय लय बाई असत्या आणि सुनबाई तर काय लेकीवाणी आहे. नुसती गुळमाट. अरे बा. आणि बाळा तुला छान घेते ना माहिती. माई चहा कसा झालाय? जेवणी लई गोड झाला या चहा. माई काही असतं तुमचं.
आलीच बाळा. वाईट चहा ठेवलं. अन्नाचे जरा बरं नाही मग आजपासून. ठेवते हा माई. आणि हे बघ राहिली. हा चहा जरा वाचा आलं राहिलं. आल्याचा चहा गॅसने लई आवडतो या बघ. घालते हा माई आलं. रोज रोज ना इथून वैताग आलाय मला. समीर समीर काय ग काय नाही ओरडायला? ओरडाय मला सांग माई याला कशासाठी बोलवलं होतं रे? कशासाठी म्हणजे? मला मदत व्हावी म्हणून ना. अरे नक्की तुला बोलायचं नाही काय? अरे बोलायचं काय म्हणजे पहिले फक्त संकेतचं करा लागत होतं मला. आता याच्यामध्ये ना आई आणि आल्याची भर पडलीये. मला कंटाळा आला तर या सगळ्याचा नाही होते मला. अरे जाऊ बरं यार, आई आम्हाला मागे हो भांडी घासून अगं प्रश्न जेवण झालं काय? संकेतला भुका लागल्या आणि ह्या तुझा पण गोळ्याचा टायमिंग झालं या. त्याशी बी जेवायचंय. हो तेवढंच सांगे ना मला. करतीये जेवण झालं ना की बोलवे ना. तोपर्यंत कसं तुम्ही अरे बाळा अरे बस. आजी आजोबा मम्मीने सांगितलंय की उद्यापासून तुम्हाला पत्रावतून जेवायला वाढणार. अरे वा अरे वा 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 चांगलं झालं. चांगलं झालं की. हा खूप मजा येईल ना. मजा येईल. हो बाळा हे मम्मीला घे. हा काय हात मग मम्मीला तुम्ही जेवण उरकून घ्या, मी पत्रावून न्यायला येतो. बर बर बाळा ये. हा येस. ऐकलं सर. अहो मी काय सांगते. काय हो बोला की काय म्हणताय? लय बदल झालाय बघा. किती कंपन्या किती काय. बोला की काय म्हणताय? मुलगा आणि सून किती बदलले हो. किती बदल झाला त्यांच्यात. अहो तुम्हाला एक सांगू, आपली सुनबाई रोज कामाला जाते, मुलगाचे या बघताय. अहो त्यांची धावपळ, त्यामुळे त्यांची पण कवा भांडणं होते ती. हा तुम्हाला कोण काय म्हटलं का? हा साथ येताना सुनबाई कशा वाटत. माझं एक जाऊ घेऊ पण तुम्हाला बी पत्रावळीवर जेवाय वाटते. हे काय नाही मला बरं वाटत. अगं अन्न ते अन्न आहे. पत्रावळीत वाढलं काय आणि सोनेच्या थाटात वाढलं काय. पोट भरलं म्हणजे झालं. एवढं मनाला काय लावून घ्यायचंय त्यात. हा हे बघ तुला एक सांगू, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा नाही. सगळ्या गोष्टी पाठवून टाकायच्या आणि त्या दोघांच्या सुखाचा विचार करायचा. आलं दे ना. पाठीत किती टाकायचं ग. भांडीला बज द्या. आता 6 महिना झाला या. हो सांभाळ स्वतःला. सांभाळ स्वतःला. सध्या मांडण्यात आम्हाला प्लास्टिकवर उद्यापासून बंदी झाली आहे. उद्यापासून राज्यभरात प्लास्टिक बंदी दाखवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं पर्यावरण मंत्री आमदार सगळे यांनी स्वागत करत उद्यापासून प्लास्टिक बंदी लागू करत असल्याची पप्पा प्लास्टिक बंदी म्हणजे काय हो? अरे प्लास्टिक बंदी म्हणजे तुझी वॉटर बॅग, स्टिफन बॉक्स, दुधाची पिशवी, कॅरी बॅग अशा प्लास्टिकच्या जेवढ्या वस्तू आहेत ना त्या पूर्णपणे बंद होणार, कायमस्वरूपी बंद होणार. त्याला प्लास्टिक बंदी म्हणतात. मग पत्रावळी पण बंद होणार? हो आजकाल पत्रावळी सुद्धा प्लास्टिकच्या आहेत.
त्यामुळे पत्रावळी सुद्धा ट्रेनची बंद होणार. झाला जन्मदिवस झालं बाबा. पत्रा घेऊन जातो. बरं शिस्तीत घे. अरे संकेत, अरे पत्रावळी कशाला आणलीस? आजोबा हे माझ्या भविष्यासाठी आणले आहे. तुम्हाला नाही कळणार. येतो मी. अरे संकेत लक्ष कुठे तुझं? जर तुझं आजीचं बनवून घेऊन घ्यायचं का? अरे प्रेरणा, खूप दिवस झालं वरती गेलेलो नाही. जरा अण्णा आहे माईचं काही चाललं बघून या आणि त्या घरात जेवण पण घेऊन होईल. चल जरा जाऊन या आपण. तरी काय करणार तू? अण्णा काय हा पत्र आणि कशासाठी? अरे ते संकेत ना. पप्पा तुम्हाला माहिती आहे नोटिस बंदी केली आहे. अरे ते मला माहिती आहे, पण या पत्रावर कशासाठी साधून ठेवले? तुम्ही ज्या वेळेला म्हटले ना मी तुम्हाला या सूत्रातून द्यावा लागणार. आधी थांबतो रे, मग आणतो. संकेतनं आपल्याला सांभाळावं म्हणून आपण सगळं त्याच्या नावावर केलं. वाटलं नव्हतं मी जे तुझ्या आई बाबांबरोबर वागले ना तेच आपल्या संकेत विसरून आपल्याबरोबर वागले. शेवटी म्हणतात कर्माची फळ भोगल्या वाचून नाही संस्काराची किंमत शिकवणाऱ्या गुरुला वयाची मर्यादा नसते. आणि मला संकेतनं शिकवून लावला.
नमस्कार आपल्या वयस्कर आई वडिलांना आणि सासू सासऱ्यांना चांगले सांभाळा, कारण जे ते